जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला रोज ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेतरी लांब जाणे आहेत आधीच सबस्क्राईब करून ठेवा, नंतर तुम्हाला व्हिडिओ सापडणार नाही. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे 20 वर्षीय महिलेची आत्महत्या, चिमुकलीला सोडले मागेच. बंगळुरूमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील दक्षिण बंगळुरूतील रायसंद्रा परिसरातून मन हादरून टाकणारी धक्कादायक घटना ही समोर आली आहे. पतीच्या अनैतिक संबंधामुळे आणि ऑडिओ क्लिपमुळे सतत झालेल्या 20 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आपली जीवनयात्राही संपवून टाकली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तिने पतीला व्हिडिओ कॉल करून याबद्दल सगळं काही सांगितलं होतं. या घटनेमुळे परिसरात खळबळ व्यक्त केली जात असून अवघ्या 7 महिन्याच्या बाळाच्या डोक्यावरून आईचे छत्र हे हरपून गेलं आहे. सानिका गौडा असे मृत व्यक्ती होती. 20 वर्षीय महिलेचे नाव होते आणि बाळंतपणामुळे ती गेल्या काही महिन्यापासूनच रायसंद्रा येथे आपल्या माहेरी राहत होती. ऑडिओ क्लिपमुळे उघड झाले होते. अनैतिक संबंध. सैनिकाचा विवाह 1.5 वर्षापूर्वी चिकमंगळूरू इथल्या नागराज उर्फ शरण गौडा यांच्याशी झाला होता. नागराज हा कॅब चालक म्हणून काम करतो, तर सानिका गृहिणी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी सानिकाला तिच्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. यावरून तिने पतीला जाब विचारला होता आणि त्या महिलेला पुन्हा न भेटण्याची ताकीदही दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी नागराजने सानिकाला एक ऑडिओ क्लिप पाठवली, ज्यामध्ये तो त्या दुसऱ्या स्त्रीशी बोलताना आणि आपल्या अनैतिक संबंधाची कबुली देताना ऐकू येत होता. ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर सानिका प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक आणि चर्चाही झाल्या, मात्र हा वाद मिटू शकलाच नाही. पतीला व्हिडिओ कॉल न उचलले टोकाचे पाऊल. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून रविवारी मध्यरात्री 1:30 ते 2च्या सुमारास सानिकाने बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी सानिकाने पतीला व्हिडिओ कॉल केला होता आणि ती आपले जीवन संपवत असल्याचे त्याला सांगितले होते. ही घटना रविवारी पहाटे 3च्या सुमारास उघडकीस आली, जेव्हा सानिकाचे वडील जागे झाले आणि त्यांनी सानिकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. ज्यावेळी तिने हे पाऊल उचलले त्यावेळी तिचे 7 महिन्याचे बाळ बेडवर शांतपणे झोपलेले होते. हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. सानिकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा पती नागराज विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवीन बातम्या तुम्हाला रोज ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.